सरकारी शाळा आणि जिल्हा परिषद शाळा यांना प्रोत्साहन देण्यासाठी सरकारकडून प्रवेश उत्सव हा नवीन उपक्रम राबवला जाणार आहे। शाळेच्या पहिल्या दिवशी मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि सर्व मंत्री हे वेगवेगळ्या शाळांमध्ये जाऊन प्रवेशोत्सव उपक्रम राबवणार आहेत। या शाळेचा पट वाढावा, शाळांमध्ये नवीन चैतन्य निर्माण करण्यासाठी सर्व मंत्री या उपक्रमामध्ये सहभागी होणार आहेत। रत्नागिरी नगर परिषदेवर मनसे पदाधिकाऱ्यांनी मोर्चा काढला। नगर परिषदेतल्या अधिकाऱ्यांच्या गैरकारभाराची वरात नगरपालिकेच्या दारात या आशयाखाली हा मोर्चा काढण्यात आला। यावेळी मनसेकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। अहमदाबादमधल्या विमान अपघात ही अत्यंत दुःखद घटना आहे अशी भावना मंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केली। तसंच अपघात कसा झाला यावर राजकारण करणं हे योग्य नसल्याचंही सामंत यांनी म्हटलंय। नागपूरमध्ये हेलिकॉप्टरचा कारखाना होणार आहे। महाराष्ट्र शासन आणि मॅक्स एरोस्पेस ॲड एव्हिएशन यांच्यामध्ये हा करार झाला। यामधून 8,000 कोटींची गुंतवणूक करण्यात आली आहे, तर 2026 पासून हेलिकॉप्टर निर्मिती केली जाणार आहे। मंत्री गुलाबराव पाटील यांनी जळगावमध्ये झालेल्या पिकांच्या नुकसानीची पाहणी केली। वादळी वाऱ्यामुळे काही ठिकाणी घरांची देखील पडझड झाली, त्यामुळे कोणालाही उघड्यावर राहू देणार नाही आणि शेतकऱ्यांना लवकरात लवकर नुकसान भरपाई देऊ अशी माहिती गुलाबराव पाटील यांनी दिली। बच्चू कडू शेतकऱ्यांसाठी लढणारा नेता आहे अशी प्रतिक्रिया शेकापच्या जयंत पाटील यांनी दिली। बच्चू कडू चुकीचं काय बोलतात, त्यांच्या मागण्या योग्य असून शासनानं त्यांच्या आंदोलनाची दखल घेतली पाहिजे असे ते म्हणाले। राज्य सरकारनं कांदा धोरण ठरवण्यासाठी 6 महिन्यांसाठी 19 सदस्यीय समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतलाय। समितीचे अध्यक्ष राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल असणार आहेत। मात्र कांदा विकत घेणाऱ्या नाफेड, एनसीसीएफ संस्थांवर केंद्र सरकारचं नियंत्रण असल्यामुळे शासनाच्या समितीचे अधिकार हे मर्यादित असतील। साताऱ्यामध्ये महाबळेश्वरमध्ये गहू गेरवा संशोधन केंद्राच्या अतिथीगृहाचं भूमिपूजन पार पडलं। कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या हस्ते भूमिपूजन झालं। यावेळी शेतकऱ्यांना अधिक सुविधा देण्यासाठी केंद्र अद्ययावत करण्याचा प्रयत्न असल्याचंही कोकाटे यांनी म्हटलं। वाशिममध्ये पावसामुळे पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय, त्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले। त्यासाठी या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना प्रशासनानं 2,64,60,000 रुपयांची मदत करावी अशी मागणी केली आहे। पुण्यामध्ये भरधाव कारनं मुलीला चिरडलं। या अपघातात मुलीचा जागीच मृत्यू झाला। पुण्याच्या सुखसागर नगरमध्ये घटना घडली। या अपघातानंतर काही काळ वाहतुकीची कोंडी झाली होती। पुणे महापालिकेनं रस्त्यांची कामं करण्यासाठी 7 जून पर्यंतची मुदत दिलेली होती, मात्र अजूनही रस्त्यांची कामं सुरू आहेत, तेव्हा नागरिक हैराण झालेत। गोंदियातल्या 5,000 संस्था या केवळ कागदावर सुरू असल्याचं दिसून आलं। या पार्श्वभूमीवर सहाय्यक धर्मदाय आयुक्त कार्यालयानं तपासणी मोहीम सुरू केली आहे। अनेक संस्थांना नोटीस बजावण्यात आली। या नोटीसीमुळे संस्थांमध्ये खळबळ उडाली आहे। नाशिकमध्ये 2027 मध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी प्राधिकरणाची स्थापना केली आहे। अध्यक्षांसह 22 सदस्यांची नियुक्ती करण्यात आली आहे आणि जिल्हा परिषदेच्या कार्यालयामध्ये हे प्राधिकरणाचं कार्यालय सुरू होणार आहे। अहमदाबाद विमान दुर्घटना नेमकी कशामुळे घडली, या दुर्घटनेचं कारण नेमकं काय, असे अनेक सवाल आता उपस्थित होतात। इंधन प्रणालीतल्या बिघाडामुळे हा अपघात घडल्याची माहिती मिळते, तर विमानाच्या दोन्ही इंजिनावर इंधनाचा योग्य पुरवठा न झाल्यामुळे प्रचंड दाब निर्माण झाला आणि त्यामुळे इंजिन नीट चालू न शकल्याची शक्यताही वर्तवली जाते। अहमदाबाद विमान दुर्घटनेत पायलट सुमित सबरवाल यांचा मृत्यू झाला। सुमित सबरवाल मुंबईतल्या पवईमधले रहिवासी आहेत आणि दुर्घटनेच्या तासाभरापूर्वी त्यांचं वडिलांशी बोलणं झालेलं होतं। त्यानंतर विमानाचं टेक ऑफ झालं आणि काही क्षणामध्ये त्यांचं विमान कोसळलं। या दुर्घटनेनंतर त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे। अहमदाबादमध्ये दुर्घटनाग्रस्त झालेल्या विमानात 242 प्रवासी आणि 10 क्रू मेंबर्स होते। यामध्ये दुर्घटनेत दीपक पाठक यांचाही मृत्यू झाला। दीपक पाठक गेल्या 15 वर्षांपासून एअर इंडियामध्ये नोकरीला होते आणि त्यांचं कुटुंब कात्रज भागातल्या रावल कॉम्प्लेक्समध्ये गेल्या अनेक वर्षांपासून राहत होतं। तर काल टेक ऑफ करण्यापूर्वी त्यांनी सोशल मीडियावर अपडेटही केलेलं होतं। अहमदाबाद विमान दुर्घटनेमध्ये एक प्रवासी बचावला। रमेश विश्वास कुमार असं बचावलेल्या या व्यक्तीचं नाव आहे आणि रमेश विश्वास कुमार जखमी झालेले, त्यांच्यावर अहमदाबादमधल्या सरकारी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही रुग्णालयामध्ये जाऊन त्यांची भेट घेतली। अहमदाबाद एअर इंडियाच्या विमानाला भीषण अपघात झाला आणि या अपघातानंतर बोईंग विमानांवर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय। अहमदाबाद अपघाताआधी सरकारी आकडेवारीनुसार बोईंग विमानांना जगभरामध्ये आतापर्यंत 6,000 अपघात झालेले आहेत। यातल्या 415 अपघात अतिशय भीषण होते। यामध्ये 9,000हून अधिक जणांचा मृत्यू झालाय।
एअर इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी घटनास्थळाची पाहणी केली। अहमदाबादमधल्या एअर इंडियाच्या विमान अपघातात आतापर्यंत 265 जणांचा मृत्यू झालाय आणि या मृतांच्या नातेवाईकांना टाटा समूहाकडून प्रत्येकी 1 कोटींची मदत दिली जाणार आहे। अहमदाबादमध्ये झालेल्या या अपघातात 2 ब्रिटिश सेलिब्रिटींचा देखील मृत्यू झाल्याची माहिती समोर येते। डेली मेलने दिलेल्या माहितीनुसार 2 ब्रिटिश सेलिब्रिटींचा अहमदाबादमध्ये झालेल्या विमान अपघातात मृत्यू झालाय आणि हे दोघे भारतात सुट्ट्या घालवण्यासाठी आले होते आणि पुन्हा स्वदेशी परतत असताना एक व्हिडिओ त्यांनी शेअर केला होता आणि या व्हिडिओमध्ये त्यांनी बाय बाय इंडिया असं म्हटलेलं आहे। अहमदाबाद विमान दुर्घटनेत वैमानिक क्लाइव्ह कुंदर यांचा मृत्यू झाला। क्लाइव्ह कुंदर विक्रांत मेसीचा चुलत भाऊ आहे आणि त्यामुळे अभिनेता विक्रांत मेसीवरही दुःखाचा डोंगर कोसळलाय। विक्रांत मेसीनं इंस्टाग्राम पोस्ट करत ही माहिती दिली आहे। अहमदाबाद विमान दुर्घटनेवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्याकडून शोक व्यक्त करण्यात आला। अहमदाबाद विमान दुर्घटना इतिहासातली सर्वात वाईट दुर्घटनांपैकी एक असल्याचं ट्रम्प यांनी म्हटलंय। या दुर्घटनेप्रकरणात सर्वतोपरी मदतीची ग्वाही ट्रम्प यांनी दिली। अहमदाबाद विमान दुर्घटनेत महाराष्ट्रातल्या 10 जणांनी आपला जीव गमावला। को-पायलट सुमित सबरवाल मुंबईतले पवईमधले रहिवासी आहेत। कॅबिन क्रू अपर्णा महाडिक, सुनील तटकरे यांच्या नातेवाईक असल्याची माहिती कळते।